खऱ्या अर्थानं ज्याची फलंदाजी बघताना मैदानावर चौफेर फटकेबाजी आणि ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भेदकावण्याची ताकद दाखवणारा नितेश शिगावण, मुकुंद शिगावण यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या व्यक्तिमत्वाचा सत्कार करावा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन नितेश शिगावण सरांचा यथोचित मान सन्मान. रसिक पाटील ग्रामपंचायत सदस्य पुनाळे यांच्या पवित्र शुभ हस्ते शुभ सन्मान. प्रेक्षक माय बाबा आता मैदानाच्या लांब 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 राहा, कारण फायनलचा सामना देवांश आणि रिया 11 गोरसई बी विपक्ष सामना असेल, अपोजिट टीम असेल एनसी आणि विन्सी 11 नवी शेवा. रोशन सर, दोन्ही संघाचे जे पॅकर्स आहेत हे वशिणीचेच आहेत, हेही विशेष. एका बाजूला विंट्या शेठ, दुसऱ्या बाजूला धनंजय पाटील. आणि तुम्ही वशिनीचे, त्यामुळे आणखीन चर्चा आहे. उरण पूर्व विभागाचे भूषण सध्या आमचे समालोचक ज्यांनी गेले 6 रात्रीमध्ये उत्तम सूत्रसंचार आणि समालोचन ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं, ते आमचे सिनियर समालोचक प्रवीण ठाकूर सर, तुमचंही मनापासून आभार. आणि एकत्र आई एकविराईबेन या चॅनलचं नक्कीच मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण खूप चांगलं काम त्यांनी केलं. त्यांचा एक प्रॉब्लेम आहे, फक्त फोन ते उचलत नाही कधी, आणि त्यांचंही खूप चांगलं काम. चला सामन्याकडे जाऊया. मेगा फायनलचा तर एकदा जोरदार डाव मॅच साठी शेवटचा सामना या स्पर्धेचा. नवीन शेवा विपक्ष घोरसैब, या दोन टीम मध्ये ही लढत. सलामीवीर खेळाडू द प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, त्याच्या बरोबरीने सूरज केने हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क मध्ये रायगड ग्रामीण मधला एक चांगला अष्टपैलू खेळाडू अनुज घरत मैदानामध्ये आलेत. उरण आणि भिवंडी दोन्ही खरतर तालुक्यांचं वैशिष्ट्य काय, तर सर्वाधिक जास्त लॉजिस्टिक म्हणजे वेअर हाऊसेस आहेत दोन्ही तालुक्यामध्ये असतात, भिवंडीमध्ये देखील आणि उरणमध्ये देखील. हे खास वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर एक कापड उद्योग हा प्रचंड मोठा आहे भिवंडीमध्ये. आणि आता भिवंडीचा संघ आहेत आणि त्यांच्या बरोबरीने उरणचा संघ आहे नवीन शेवा. पहिला बॉल बॅकफुटला गेले, स्लॅश केलाय, गॅप मधून काढला बॉल डीप मध्ये, कव्हर पॉइंटला, वेलकम बाउंड्री. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, भावेश पवारच्या बॅट मधून पलटवार, चौकार. हलकासा बाहेर काढला बॉलला आणि त्या ठिकाणी बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं भावेश पवारने. गॅप मधून हा बॉल निघाला, कव्हर पॉइंटला 4. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, फलंदाजाला फॉलो करत असताना चांगलं कमबॅक. अनुज घरतकडे व्हेरिएशन आहे, डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि व्यावसायिक गटामध्ये गावदेवी गावठाण या टीम कडून खेळणारा हा खेळाडू सध्या बॉलिंग मार्क वरती आहे. आणि त्यांच्या समोर अखिल भारतीय टेनिस क्रिकेट सुपरस्टार मिस्टर भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जातं. भरपूर चांगला खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच चांगलं बॅटल तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. फुल लेन कव्हर्सला त्या ठिकाणी अपिश कव्हर ड्राईव्ह, वेगवान फटका, इनफिल्डला क्लिअर करत असताना पॉवर प्ले मध्ये हा दुसरा चौकार भावेशच्या बॅट मधून. चौकार आलाय भावेशच्या बॅट मधून. खरतर दुसरा चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये. सामन्याचा रिझल्ट बाकी आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण बनेल, डिपेंडिंग चॅम्पियन गतवर्षीचा चॅम्पियन संघ गोरसई तो मैदानामध्ये आहे. आणि त्यांच्या समोर नवीन शेवा SPCC नवीन शेवा या टीमला आपण पाहता मेगा फायनलच्या लढतीमध्ये. दोन्ही संघांचे संघ मालक हे वशिणीचे आहेत. आणि बघा दुग्ध शर्करा योग वशिणी संघ देखील टॉप 6 मध्ये पोहोचलाय. आणि प्रत्येक संघ मालकाला आयोजकांच्या वतीने एक बाईक दिली जाईल, हे देखील वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. याही वेळेला कव्हर्सला पुन्हा तोच फटका, कॉपी पेस्ट. क्या बात आहे. शॉर्ट कव्हरच्या फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघाला डीप मध्ये, सीमा पार. आणखीन एक खणखणीत चौकार. क्या बात आहे. संपूर्ण आमचे आयोजक ही 4 व्हीलर आहे, अशी नाही मिळणार, परंतु अल्टो नक्की तुम्हाला मिळेल. बघा ही स्क्रीनवरती आहे, चांगली अल्टो कार तुम्हाला दिली जाईल या स्पर्धेमध्ये. ISPL मधला खेळाडू जगत सारखा ज्याला पोर्शे कार मिळाली होती, सर्वात मोठी महागडी कार ISPL मध्ये. परंतु याही स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये
प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आपण जर पाहिली तर समर्थ चषक आणि आदरणीय संजयजी शिंदे साहेब त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप मोठं योगदान दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेला त्यांचंही राहिलंय. इन्व्हेस्टलँड रियालिटी अँड ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रोप्रायटर स्टेप आउट झाले. तिसरा येईल का तर नाहीये. अप्रतिम फिल्डिंग तटिया सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी बॉलला स्टॉप करत असताना तब्बल 13 धावा धाव फलकावरती आहेत. 22च्या बॅटमधून 3 चौकार 1 सिंगल अशा 13 आल्या. 3 षटकांचा हा सामना. 6 षटकांचा म्हटल्यानंतर प्रत्येक जण आवाकून पाहत बसले. आम्ही कॅल्क्युलेशन केलं. दोन्ही इनिंगचे 6 ओव्हर डिवाइड केले आणि 3-3 ओव्हरचा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. उद्या याच ड्रेस कोडमध्ये गोरसाईबाला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव मध्ये उतरावं लागेल. टॉप 4 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला. आपला अर्नाळा संघ देखील गेला ज्यामध्ये रजत मुंडे जबरदस्त ऑल इंडिया आयकॉन. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना फुल लेन बॉल स्ट्रॉंग अपील. बॉल चालला गलीमध्ये आणि इथे मात्र सिंगल घेत असताना लेग बायच्या स्वरूपात फर्स्ट ओव्हर कम्प्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या गोरसाईबाची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल बिनबाद 14 धावा. चौदा धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 14. खरं तर मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे आदरणीय मुकुंदजी गावण साहेब, आमचे मित्र अमित पाटील, सागर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेन. आणि खास करून संपूर्ण उडणपूर्व विभाग बिलियर्स एम्पायर त्यांना आपण सध्या पाहत आहे स्क्रीनवरती. खरं तर खूप चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं. रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपण ऐकताय. जबरदस्त समालोचक. उद्या पारगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्यांनाही शुभेच्छा. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालेत मयूर घरत. क्या बात आहे. लेफ्टी बॉलर फ्लाईट दिली बॉलला. यॉर्करचा प्रयत्न आहे. सन्मान देत असताना बॉल झाला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एकच रन घेतली. सूरजने नकार दिला. बाबेशला त्याने सांगितलं तू स्ट्राईक एंडला थांब, धाबा कर. आणि धाबा करावं लागेल. लेफ्टी समोर लेफ्टी असणं गरजेचं आहे. आणि आता पुन्हा एकदा मयूर घरत लेफ्टी बॉलर, त्याच्या समोर भावेश पवार हा लेफ्टी बॅटर. भावेश पवारचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तो सातत्याने मिडल ऑर्डरला बॅटिंग करतो चांगली, पण कधी कधी टॉप ऑर्डरला देखील तो चांगला परफॉर्मन्स देऊन जातो आपल्या टीमला. आणि सुरुवात धमाकेदार झाली. मेगा फायनलचा हा सामना. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या बॉलला पहिल्या बॉलला सिंगल मिळाली. टोटल 15 धावा स्कोर करवरती आहेत. अजून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम सामन्यामधलं पहिलं सत्र. गोरसाईबाच्या वाट्याला बॅटिंग आली. मयूर घरत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. त्यांच्या समोर भावेश पवार. ट्रॅक बदलला मयूरने. आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले. अँगल क्रिएट करायचा आहे मयूरला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. क्या बात आहे. पिक केला बॉलला. अवकाशाला गवसणी घालत असताना हवा के साथ साथ और घटा के संग संग भावेश पवारचा पुन्हा एकदा या ठिकाणी पलटवार षटकार. सांगतोय पहिल्याच मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 5 धावा बामणडोंगरीला पहिल्या रात्रीमध्ये गोरसाई टीमने करून दिल्या नव्हत्या. आणि तिथून मात्र या संघाने मागे फिरून पारलेलं नाहीये. अप्रतिम कामगिरी राहिली. आणि अजिंक्यपद म्हणजे स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता चॅम्पियन बनणं एक वेगळा आनंद असो प्रत्येक संघासाठी. आणि इथे मात्र षटकार येत असताना टीमची धावसंख्या धावफलकामध्ये 21. सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब आणि संपूर्ण आमचे आयोजक मोकाशी साहेब त्या ठिकाणी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मैदान या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलं. आणि उद्या पानदिवे प्रीमियर लीगचं आयोजन तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. 21 रन 1.2 चेंडूचा खेळ संपला. महामुकाबला मेगा फायनलचा हा सामना. जबरदस्त ही लढत. फ्लिक केला बॉलला. व्हॉट अ शॉट. अनऑर्थोडॉक्स टाईप बॉल पायात वेगात टाकला. फुकट दिशा देत असताना स्टँड अँड डिस्पॅच षटकार.
उद्या तिकडे, आज इकडे उद्या तिकडे सातत्याने भ्रमंती करत असा, परंतु एनर्जी प्रचंड आहे या खेळाडूंमध्ये, अप्रतिम. गावाचं क्रिकेट आणि गावासाठी डेडिकेशन नेहमी दमदार राहिलं. आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहिला कदर ऑन साईडला खेळत असताना फटका फसलाय आणि पहिला धक्का बसला. बॅटिंग करताना मैदानाच्या बाहेर जावं लागेल भावेश पवारला. मला वाटतं भिवंडी इथून जवळजवळ 60-65 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव असेल आणि तिथून हा प्रवास. आणि येताना मला 3-4 फोर व्हीलर गाड्या ते घेऊन येतात आणि सातत्याने अप अँड डाऊन्स त्यांचा नेहमी पाहिला. रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये हा संघ नेहमी सहभागी होतो, मग पेण असेल, कर्जत असेल, त्याचबरोबरने उरण तालुका, पनवेल तालुका, प्रत्येक तालुक्यामध्ये हा संघ नेहमी सहभागी होत असतो. आणि ट्रॅव्हलिंग हा सर्वात मोठा पार्ट आहे आणि या सर्व गोष्टींची मॅनेजमेंट ते नेहमी चांगले करत असतात. आणि एकतर वेलप्लेट गोडसाहेब इतका ट्रॅव्हलिंग करून क्रिकेट खेळून सोपं नाहीये. एका खरं आमच्या प्रेक्षकाने लाईव्ह चॅटला आम्हाला कमेंट दिली आणि त्याचं मी कधं कौतुक करेल. आम्ही त्याच गोष्टीचा उल्लेख केला, कारण प्रवास करून मैदानावरती तितका चांगला परफॉर्मन्स देणं तितकं सोपं नाहीये. सातत्याने मला वाटतं मगाशीच संध्याकाळी ते ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये खेळले, तिथून मात्र इकडे दाखल झाले आणि पुन्हा चांगला परफॉर्मन्स देणं तितकं सोपं नाहीये. आणि हे फक्त गोडसाहेबच करू शकतोय. अप्रतिम खेळाप्रती असणारं डेडिकेशन, समर्पण हे तुम्हाला कधीच झोपू देणार नाही. तुमच्याकडून चांगलंच काम होत राहील. नवीन खेळाडू आता संदेश केने मैदानाकडे आला. टीमची धावसंख्या धावफलकावधी 27. एक खेळाडू बाद. 27 हॅमर केला बॉलला, ऑन द राईस फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला मिड विकेटला, फिल्डरच्या हातामध्ये आला तसा मैदानाच्या बाहेर चाललाय. संदेश केने 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का गोडसाहेबला. फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा एक नंबर आयोजन या पिरकोन गावाचा, हैया पिरकोन गावाचा समर्थ चषक यो नावाचा, हैया पिरकोन गावाचा, हैया पिरकोन गावा. स्पर्धा पिरकोण गावाच्या मध्ये सध्या चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची. मुकुंदजी गाबण साहेबांचं हे आयोजन A1 क्वालिटीचं आयोजन. पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये 33 बाईक, 1 फोर व्हीलर आणि 3 फ्रीज घेऊन आमच्या आयोजक या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. आणि खरं दैदिप्यमान असं आयोजन ज्या स्पर्धेमध्ये खरं आपण पाहिलं संपूर्ण विभागाचे संघ सहभागी झालेले आहेत. आणि आज बघा योगायोगाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याचा संघ या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळतो आणि एका बाजूला आपल्याच उरण तालुक्यातील नवीन शेवा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. पवन केने मैदानाकडे आलेत. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना त्या ठिकाणी आपण पाहिला हा फटका बरोबर बॅकवर्ड पॉइंटला गेला बॉल आणि ओव्हरथ्रो होतोय खराबपैकी आणि त्याचा फायदा बॅकअप नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मध्येने दुसऱ्या षटकाचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या गोडसाहेब ची धावसंख्या धावफलकावधी 2 खेळाडू बाद 29. 29 लॉस ऑफ 2. धावून येतय मुकुंद गावट बीजेपी वाला, त्याच्यासाठी धावून येतय मुकुंद दादा बीजेपी वाला, त्याच्यासाठी धावून येतय मुकुंद गावट बीजेपी वाला, त्याच्यासाठी धावून येतय मुकुंद दादा बीजेपी वाला. अंतिम षटक बाकी आहे. 29 धावा सध्या धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील? गोडसाहेब टीमला तुम्हाला रोखायचं असेल, तुम्हाला त्यांना कमीत कमी धावसंख्येत रोखावं लागेल. कारण मागच्याही मॅच मध्ये त्या ठिकाणी पाहिलं वशिणी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, पण वशिणी संघाने केली कामगिरी देखील तितकीच उल्लेखनीय राहिली. लास्ट ओव्हर अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आलेत लावण्य ठाकूर. युनिक नेम आहे या खेळाडूचा, लावण्य ठाकूर. सह्याद्री सोलरचे आमचे प्रोप्रायटर नितीन भाई मात्रे आज भरपूर ऑन आहेत आणि प्रचंड मेहनत त्यांची संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. खूप काम त्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि सह्याद्री सोलर आता काळाची गरज आहे. वीज बिल तुम्हाला तर कमी करायचं तर तुमच्या प्रत्येकाच्या घरावरती सह्याद्री सोलर पॅनल लावून घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सफल झाले, वेगात टाकला बॉल आणि इथे बॅकवर्डला चाललाय. नशिबाची साथ, लॉंग स्टॉपच्या बाहेर बॉल निघाला नॉन स्टॉप सीमा पार. वेलकम बाउंड्री 4. हे भार्गव भाई स्मरणार्थ चषक पिरकोन गावाला, तो समर्थ चषक गाजतय आपल्या उरण तालुक्याला.
तो समर्थ चषक गाजतय आपल्या. मला वाटतं या स्पर्धेमध्ये विविध भागातील प्रेक्षक सहभागी झाले मोठ्या संख्येने. प्रत्येक एरियातील प्रेक्षक आपण पाहिले. नवी मुंबई, ठाणे, अलिबाग, पेणवरून प्रेक्षक आहेत, कालापूर, उरण, कर्जत, प्रत्येक विभागातील प्रेक्षक मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आणि प्रत्येकाचं मी नक्कीच आदरणीय मुकुंदजी गावण साहेब, अमितजी पाटील, सागर पाटील आणि सर्वांच्या सर्व सहकारी यांच्या वतीने आभार व्यक्त करेल. गेले 6 रात्री आपण जो उदंड प्रतिसाद या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार. आणि बघा एक रेकॉर्ड घडलेला आहे. 6 रात्रीमध्ये या स्पर्धेला तब्बल 5 लाख व्ह्यूअर्स लाभले. एकदा जोरदार टाळ्या उद्या आई एकवेळा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. क्या बात आहे. 6 रात्रीमध्ये 5 लाख व्ह्यूअर्स. 5 लाख व्ह्यूअर्स लाभले. संदेश तुम्हालाही शुभेच्छा. पार्टी तर बनते. 2.3 चेंडूचा खेळ संपला. 34 34 धाव फलकावरती आहेत. आता शेवटचे 3 निर्णायक बॉल समोर. A1 पवन केने खोलात टाकला. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. वेगात निघाला. मागे रनआउटची संधी आणि इथे विकेट डाऊन. रन आउटच्या स्वरूपात परतावं लागेल सूरज केनेला. 35ला 3 सद्य परिस्थिती. गावात समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा मानाची. या उरण तालुक्यात होता चर्चा मुकुंदा गावाची. या उरण तालुक्यात होता चर्चा मुकुंदाच्या नावाची. चर्चा होत आयोजक मुकुंदाच्या नावाची. क्या बात आहे. या स्पर्धेमुळे संदेश रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये असा कोणता गाव नाही तिथे आमच्या मुकुंद दादांचं नाव नाही. क्या बात आहे. चर्चेमध्ये असं नाव सध्या ऑन स्क्रीन आपण पाहता. शांत, संयमी आणि शांतीत क्रांती घडवून आणणारे आमचे मुकुंद दादा यांना आपण पाहता. ओव्हर पिच लॉफ केला बॉलला. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. लॉंग ऑनला शोधत असताना A1 पवन केने देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. आणखीन एक मोठा धक्का बसतोय गोरसई बला. मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. हे समर्थ चषकाचं आयोजन भारी अपील कोण गावाला. समर्थ चषकाचं आयोजन भारी अपील. क्या बात. हा नम्रपणा प्रत्येकाला भावला मुकुंददादांचा. प्रत्येक वेळी त्याने नम्रपणे हात जोडून प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. बघा पुन्हा एकदा ऑन स्क्रीन मी म्हणून म्हटलं अतिशय शांत, संयमी असं हे व्यक्तिमत्व. आणि मला वाटतं या परिसराला लाभलंय. आपलं सर्वांचं भाग्य आहे. देव माणसारखं व्यक्तिमत्व, समाजसेवक ठाणा स्क्रीनमध्ये आपण पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद. आमचे मोक्काची साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मैदान उपलब्ध झालं त्यांचंही मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. लास्ट बॉल ऑन हॅट्रिक नाव. ऑन हॅट्रिक नसेल फक्त शॉट. ओव्हर हॅट्रिक होईल कारण पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपात होता आणि त्यानंतर झेलबाद झाले. तर लास्ट बॉल 35 नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. त्या ठिकाणी राहुल केने नवीन बॅटर राहुल केने चालले 6व्या क्रमांकावरती. शेवटचा बॉल तिखट बाउन्सर. क्या बात है. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणतात. इथे मात्र भव्य स्वागत केलंय तिखट बाउन्सरने. बघा दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील अन्यथा लेग बायच्या स्वरूपात एकच रन या ठिकाणी मिळाली. पहिलं सत्र संपलं आणि धावा स्कोर कार्ड वरती आल्या तब्बल 36 धावा. मिस्टर लारा खरं तर आज त्यांनाही पुत्ररत्न प्राप्त झालंय. बघा बॅटिंग समरी आपण जर पाहिली तर बरोबर भावेश पवारने धावा केल्या 8 मध्ये 25, सूरज केने 5 मध्ये 6, संदेश केने 0, पवन केने 3 आणि किशोर मुकादम, राहुल केने नॉट आउट 0-0. हा बॅटिंग मधला आपण पाहिला. त्यानंतर टार्गेट आता असेल या ठिकाणी येणारे 18 बॉल विजयासाठी 37 धावा. चला आता अनुज गरजचं पहिलं षटक पाहिलं. त्याने धावा खर्च केल्या 13, मयूर गरजने 15 दिले आणि लास्ट ओव्हर मध्ये लावण्य ठाकूरने काय कामगिरी केली. नाव युनिक आहे आणि कामगिरी युनिक. 18 बॉल मध्ये 37चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. जशी डावाला सुरुवात होईल पुढच्या इनिंग मध्ये आपण आवाजामध्ये करतो बदल. आवाज असेल पुन्हा एकदा या मायक्रोफोन वरती आमचे समालोचक मित्र निवेदक राजेंद्रजी भगत सर चिरणे यांच्याकडे जातो आणि मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन आदरणीय मुकुंदजी गावण साहेब, अमितजी पाटील, आमचे मित्र सागर पाटील आणि सर्व आयोजक पिरकोण ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करीन. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेमध्ये राहिलंय. याच दरम्यान योगेशजी म्हात्रे व शनीगावचे सुपुत्र यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. आम्हाला तुमचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. आणि त्यांच्या समवेत असणारे दुसरे सन्माननीय अतिथी राहुल पाटील. राहुल पाटील योगेशजी म्हात्रे म्हटलं तर जीवित म्हात्रे
यांचे बंधू. खर तर उरणमध्ये राहणीमान असल्यामुळं हा चेहरा आम्हाला ओळखीचा वाटला नाहीये, परंतु नरेंद्र गावण यांच्या परिचयाचे का तर ते जावई आहेत त्यांचे, त्याच्यामुळे हा शुभ सन्मान आणि त्यांच्यासोबत असणारे राहुल पाटील यांचाही शुभ सन्मान आम्हाला करायचा आहे. मी विनंती करेन मुकुंद दादा आपण यावं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंद शेठ गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते शुभ सन्मान होईल. योगेशजी म्हात्रे अर्थात जीवित म्हात्रे उशिरेगावचा छोटा बिबट्या यांचे बंधू. हा शुभ सन्मान बघूया नरेंद्र गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते. आणि संवेद धनंजय पाटील, अजित पाटील, मॅनफॉर्म सार्डे, मुकुंदजी गावण आणि त्यांचे मित्र देखील आहेत राहुल पाटील यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. राहुल पाटील यांचा यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. मी विनंती करेन नरेंद्रजी गावण यांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते राहुल पाटील यांचा यथोचित मान सन्मान करावा. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन राहुल पाटील सरांचा देखील यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. खूप सन्मान झाले. आता मात्र प्रतीक्षा असेल विजेतेपद उपविजेतेपदाची, म्हणून जाऊया आणि आव्हानात देखील बदल होईल. आव्हान असेल रॉकस्टार नाही राजेंद्र भगत सर अर्थात शिवसंकल्प असोसिएशनचे अध्यक्ष आणि चिरनेर गावचे सुपुत्र, तिरंगा नाईट स्पर्धेचे मुख्य आयोजक. आपण त्यांचा आवाज ऐकू शकाल. तत्पूर्वी शिवमल्हार धाब्याचे मालक सुजितदादा पाटील साहेबांना विनंती करेन. अठ्ठा म्हणून ज्यांना ट्रिपल अठ्ठा हे पेटनेम आहे, आपण वर यावं. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला तळागाळातील कार्यकर्त्याला सामाजिक कार्यकर्त्याला वर बोलावून खरं तर स्वागत केलं जात आहे. शिवमल्हार ढाब्याचे मालक अर्थात ट्रिपल अठ्ठा हे पेटनेम आहे त्यांचा यथोचित मान सन्मान. माईची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिला जातोय. येस राजेंद्र भगत सरांकडे आपण जाऊया. धन्यवाद प्रवीण ठाकूर सर, धन्यवाद रोशन पाटील सर. 18 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान आहे. नवीन सेवा या टीमसाठी आव्हानचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. अनुज घरत आणि निशिकेत भोईर गुड्डू. यावेळी मात्र पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू मात्र अनुज घरत संघाचा संगणक काटेरी मुकुट ज्यानं डोक्यावर परिधान केला होता तो मात्र मैदानाच्या माघार गेला. पहिली सफलता गोरसाई बी संघाला मिळाली आणि पहिला आद्रा नवीन सेवा टीमला. कारण 5 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली. हे सोपं नाही आहे, कारण अथक प्रयत्न अथक मेहनत ज्या स्पर्धेला या सर्व आयोजक मंडळींनी घेतली त्यामुळे हे सर्व यश मिळालं. जवळजवळ 5.5 बालदे तरीही प्रेक्षकांची कमी नाही या स्पर्धेला. खऱ्या अर्थानं एक कौतुकास्पद कार्य आणि सर्व आयोजकांना प्रेम राहिलं या सर्व मंडळींचं. समीकरण आता बदलणार थोडंसं. 16 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. इतिहास घडवण्यासाठी संधी आहे, नामी संधी आहे नवीन सेवा संघासाठी. पवन केणे एवन पवनचा हा चेंडू होता. फक्त दिशा चेंडू दिली, टेक्निक वापरली फलंदाज जतीन आणि चेंडू गेला. पहिला चौकार आलाय नवीन सेवेच्या बाजूनं. चार धावसंख्येनं खातं ओपन झालं जतीनचं. पुढचा चेंडू होता, फायदा घेता आला नाही. मात्र एक धाव या चेंडूमध्ये आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचेल 1-5 या आकड्यावर. 37 धावांचं आव्हान आहे. तसं आव्हान एवढं मोठंही नाही आणि छोटंही नाही, अशा प्रकारचं हे आव्हान आहे.
आणि हे जर आव्हान पार केलं तर एक इतिहासामध्ये नोंद केली नवीन सेवा या टीमची. पाहायचं तसा इतिहास होईल का, कारण समोर असणारी टीम ही या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय बलवान संघ म्हणजे संघाकडे पाहिलं जाते. 5 धावा धावपटलावर आता 32 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आल्या संघाची रन मशीन या उरण पनवेलमधील नावाजलेला खेळाडू निशिकेत भोईर अर्थात गुड्डू सारी मदार या खेळाडूवर असेल आणि ती क्षमता या खेळाडूकडे नक्की आहे. अनेक सारी मैदानं या खेळाडूनं आपल्या फलंदाजीने गाजवलं. तो हा खेळाडू आहे. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे या अंतिम सामन्यामध्ये. डॉट चेंडूवाला शेवटचा चेंडू पवन एवन पवनचा हा चेंडू रॉंगनच्या डोक्यावरनं केलेला आहे. निशिकेतच्या बॅटमधनं आलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. अरे आला तो डेरिंग वाला दिलदार दिला चले दिलवाला. अल्ला रे आला तो डेरिंग वाला दिलदार दिला चले दिलवाला. जगसाठी यो धावून येतय मुकुंद दावट बीजेपी वाला. जगसाठी यो धावून येतय मुकुंद दादा यो बीजेपी वाला. 12 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. नवीन येथे गोलंदाज प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार. यशाचे अनेक शिखरं या खेळाडूंना हस्तगत गाठली. असा हा खेळाडू, कारण आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये मोठं व्हायचं असेल तर मेहनत ही घ्यायला हवी. आणि या निमित्तानं क्रिकेट खेळाडूंना ही विशेष सूचना आहे आणि एक सल्लाही असेल, क्रिकेट जरूर खेळा, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये किती बाईक कमवल्या, किती वैयक्तिक पारितोषिकं कमवलीत किंवा किती 4 व्हीलर किती 2 व्हीलर कमवल्या, ज्यावेळी आपण लग्न करायला जाल त्यावेळी समोरची पार्टी विचारेल जॉब काय करतोस. हे महत्वाचं आहे. त्यामुळे काम हे महत्वाचं आहे. काम करायला हवं. भावेश पवार. हा चेंडू अतिशय वेगवान होता. जतीनसाठी सन्मानपूर्वक केला. 1 धाव पूर्ण 2चा प्रयत्न कदाचित महागडा होईल आणि तो माग झालाय. इथे मात्र जतीन नाहक आपली विकेट फेकतोय. आणखी एक हादरा मिळाला नवीन सेवा टीमला आणि ही सफलता गोरसाहेब बी संघाला मिळाली. धोंडू काकाच्या मैदानाला धोंडू काकाच्या मैदानाला धोंडू काकाच्या मैदानाला नाही तो सामने मी बघायला धोंडू काकाच्या मैदानाला नाही. 2 बाद 10 अशी धावसंख्या धावपटलावर. नक्की या निमित्तानं आयोजकांचंही मनापासून आम्ही आभार मानू. गेले पर्वामध्ये या पर्वामध्ये आमच्यासारख्या छोट्या समालोचकांना संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजक कमिटीचा जेवढा आभार मानेन तेवढे कमी आहे. आणि खऱ्या अर्थानं मीही दुखापतग्रस्त असल्यानं आयोजकानं मला खूप सहकार्य केलं. थोडंसं तिकडे काय आहे, कृपया काही झालेलं नाही आहे, काही झालं नाही. कृपया सामना चालू ठेवायचा आहे. सामना चालू ठेवा. प्रेक्षक माय बाबा आपण मैदानाच्या बाहेर राहून काय असेल ते करा. काहीच नाही झालं, नका उगाच त्रास करून घेऊ. सामना चालू राहू द्या. अतिशय वेगवान चेंडू आणि मात्र इथं दांडी गुल झाली. सक्षम या खेळाडूची आणखी एक हादरा दिलाय सर भावेश पवार यानं नवीन सेवा टीमला संकटामध्ये सोडलंय. या टीमला आता मात्र थोड्याशा अडचणीमध्ये वाढ झाली आणि आमच्या स्नेहाताईंच्या चेहऱ्यावर सुद्धा यावेळी टेन्शन पाहायला मिळतोय. कोण गावाला तो समर्थ चषक गाजतय आपल्या उरण तालुक्याला. हे असं काय झालं ना की पब्लिक धावत, माहिती नसतं काय झालंय पण तरी धावत. चला सामना चालू करा, बाकी काही नको. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला भूपेंद्र. सामना चालू ठेवा. अजिबात काही तिकडे महत्वच देऊ नका. आता 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आता मात्र आजपासून संपल्यानंतर दुःख मनामध्ये अनेकांना वाटेल आणि 365 दिवसानंतर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. सर्वांना उत्सुकता आहे या स्पर्धेची. अशी स्पर्धा सर्व गुण संपन्न ही स्पर्धा. स्नेहाताईंच्या चेहऱ्यावर टेन्शन आम्हाला पाहायला मिळतोय. मात्र अजूनही घाबरू नका. 10 चेंडू 27 काहीतरी वेगळं करा जिंकायचं असेल तर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र.
सर भावेश पवार सरांचा हा चेंडू होता. डग्लस मरियर प्रकारचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न भूपेंद्रने केला. त्या प्रयत्नामध्ये यश आलं नाही. चेंडू निर्धाव गेला. लगातार तिसरा चेंडू निर्धाव, म्हणजे आतापर्यंत लगातार 9 चेंडू सर भावेश पवार यांनी निर्धाव फेकलेत. कारण मागचं षटक हे मेडन आणि आतापर्यंत 3 चेंडू मेडन फेकलेत. पण एकदा सज्ज आणि यावेळी आणखी एक विकेट बॅटची एज लागली. यष्टीसकाने चूक न करता झेल पकडले. आणखी एक सफलता आणि आणखी एक डॉट चेंडू सर भावेश पवार सरांचा. मध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये झाले. मुकुंदजी गावंड साहेब असतील, अमित दादा असतील, सागर दादा असतील, नितीन म्हात्रे असतील, आमचे महेशजी गावंड असतील, आमचे संदेशजी असतील, नरेंद्रजी असतील, पंकज गावंड असतील, सर्व आयोजक कमलाकरजी गावंड असतील, जीवन गावंड असतील. या सर्व आयोजकांची जेवढी नावं घेऊ तेवढी कमी, कारण सगळ्यांची देखरेख या माणसाने केली. कोण जेवला की नाही, कोणाला चाय मिळाला की नाही, कोणाला नाश्ता मिळाला की नाही, ही सर्व देखरेख केली. आणखी एक चेंडू निर्धाव फेकलाय सर भावेश पवारनं. लगातार 5वा चेंडू या षटकामध्ये निर्धाव. एक रनआउटची एक धाव आलेली आहे. आता मात्र शेवटचा एक चेंडू. यावेळी चांगला फटका खेळलाय, गॅप मध्ये गेला नाहीये, तिथे शतक तैनात आहे. एक धाव पूर्ण, 2चा प्रयत्न नक्की असेल, मात्र 2 धाव कदाचित पूर्ण होईल का, आणि मात्र ते रिव्ह्यू घेतला. 2 धावा पूर्ण झाल्यात की फलंदाज बाद आहे की नॉट आउट आहेत, याचा निर्वाळा आमचे रायगड पंच असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनीलजी तांडेल मॅन फ्रॉम बेलवली. नॉट आउट. फलंदाज सहज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला. धावसंख्या धावपट्ट्यावर 12. आता शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. निशिकेत भोईर गुड्डू हा अजूनही मैदानामध्ये या संघाची ओळख ज्याच्या नावानं आहे. 6-25 म्हणजे 4 षटकार या ओव्हरमध्ये मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर, आणि एकेरी धाव. 6-25 समीकरण कशा प्रकारे पूर्ण करेल याची उत्सुकता आपल्याला. नवीन आलेला गोलंदाज कपिल केणे, ज्याच्या नावावर कीर्तिमान रेकॉर्ड, एकाच सामन्यामध्ये 2 षटकं निर्धाव फेकण्याचा बहुमान ज्याने मिळवला आहे तो हा खेळाडू. 6-25 आव्हान असताना समोर निशिकेत भोईर गुड्डू या नावाने फेमस असणारा हा खेळाडू. पहिला चेंडू कपिलचा यॉर्कर चेंडू होता. या चेंडूवर पवन केनेने चेंडू उचलेपर्यंत 2 धावसंख्या सहज पूर्ण, 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 14 या आकड्यावर. अतिशय सुंदरशी स्पर्धा. आता मात्र शेवटचे 5 चेंडू या संपूर्ण 6 रात्रीमध्ये शिल्लक राहिलेत, ज्याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटची रात्र गोड जावी या उक्तीप्रमाणे शेवट गोड होताना दिसतो या स्पर्धेमधला. हा चेंडू निर्धाव गेलाय. समीकरण बदललं. 4 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण या स्पर्धेमध्ये राहिलंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये व्यावसायिक समालोचक, व्यावसायिक पंच, व्यावसायिक गुणलेखक, व्यावसायिक लाईव्ह युट्यूब वाहिनी यावेळी आलाय. निशिकेत भोईरच्या बॅटमधनं एक अस्मानी असा षटकार. मारले तर हा सामना आणि इतिहास या मैदानावर होऊ शकतो. तो इतिहास मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज करून दाखवेल का हे पाहायचं आहे. अजूनही हार मानायला तयार नाही आहे, पण यत्न चांगला केला. मात्र यावेळी टप्पा पाहिल्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळाला कपिल केनेचा. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर 20 वर. आता समीकरण बदललं. 2 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण राहिलंय या सामन्यामध्ये. कपिल केनेचा हा पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू निर्धाव. आता शेवटचा एक चेंडू. औपचारिकता राहिली या अंतिम सामन्यामध्ये आणि चॅम्पियन या स्पर्धेमधला लगातार ठरण्याचा माल 2 वर्ष ज्या टीमला मिळतोय तो टीम घोडसाई बी. लगातार 2 वर्ष
चॅम्पियन गोडसाई बी डीजे. होताय चर्चा मुकुंदा गावाची या उरण तालुक्यात होताय चर्चा मुकुंदाच्या नावाची चर्चा होतय आयोजका मुकुंदाच्या नावाची चर्चा होतय आयोजका पाटील नावाची आमदार महेश बांदी साहेबांचा मुकुंद दादा खास उरण तालुका उपाध्यक्ष त्यांना विकास कामाचा ध्यास त्यांना विकास कामाचा ध्यास त्यांना विकास कामाचा ध्यास आमदार महेश बांदी साहेबांचा मुकुंद दादा खास उरण तालुका उपाध्यक्ष त्याला विकास कामाचा ध्यास त्यांना विकास कामाचा ध्यास त्यांना विकास कामाचा ध्यास समर्थ चषकाला येते साथ तिरकोन या गावाची आहे तिरकोन या गावाची या उरण तालुक्यात होताय चर्चा मुकुंदा गावाची या उरण तालुक्यात होताय चर्चा मुकुंदाच्या नावाची चर्चा होतय आयोजका मुकुंदाच्या नावाची चर्चा होतय आयोजका पाटील नावाची सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार मानेन. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता या प्रेक्षक जनता जनानं खूप मोठं सहकार्य केलं म्हणून ही स्पर्धा यशस्वी करू शकलो. आम्हाला मदत करणाऱ्या अज्ञात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करेन. आता जास्त वेळ न घेता या रोशन सर आपण यावं.